coming up next. हा आहे वरळी सी फेस, या ठिकाणी बघू शकता. आणि ती बांद्रा वरळी सी लिंक पुढे आहे. आपण इथे थोडा वेळ थांबूया. आदिश पाठीमागे बस बाळा, थोडं तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो किती छान दृश्य आहे हे. वाव. आपण पहिलं नरिमन पॉइंटला यायचो, पण हा सिमिलरली यांनी या ठिकाणी हा सी फेस बनवलाय वरळीला. त्याच्यामुळे नरिमन पॉइंटला जायची गरज नाही, तुम्ही इथं पण येऊ शकता. तर मित्रांनो, आपण जात आहोत आज मुंबई ट्रिप वरती. तर आपण रेडी आहोत. आपला फ्रेंड आलेला आहे साई, आणि आपण निघतोय आता सिद्धिविनायक दर्शन आणि एक छोटंसं मुंबईमध्ये आपण कॉलेज फ्रेंड्सनी गेट टुगेदर ठेवलेलं आहे. तर चला भेटू मुंबईमध्ये. तर आपण आता लोणावळ्याच्या जवळ आलेलो आहोत. घरी येऊन निघून आपल्याला झालेला आहे जवळपास 20 मिनिट. हा आहे आपला मित्र साई, जो कॉलेज फ्रेंड आहे, आणि आम्ही जवळपास 15 वर्षानंतर जात आहोत एक छोट्याशा गेट टुगेदरसाठी. फॅमिली गेट टुगेदर आहे. हे बघू शकता. आदिश आणि अनया पण आज सोबत आहेत. अनया झोपलेली आहे, आदिश अजून जागा आहे. तर चला मुंबईमध्ये पोहोचल्यावर आपण बघूया. फायनली पोहोचलोय. बघा तुम्ही, मिसिंग लिंकचा जो कनेक्टिंग लिंकचा ब्रिज आहे. आदिती नजारा बघ. क्लाउड्स क्लाउड्स आहेत खूप. क्लाउड्स मध्ये MSRTC. पूर्ण ढग जमलेत, बघितलं सगळीकडं आजूबाजूला. या ठिकाणी पण. तर बघू शकता मित्रांनो, मिसिंग लिंक, ज्याला कनेक्टिंग लिंक नाव दिलेलं आहे आता यांनी. मिसिंग नाही राहिली, ती कनेक्ट केलेले आहेत आता यांनी रोड. तर एक तर पूर्ण आता हा दुसरा टनल मला वाटतं 8 किलोमीटर आहे ना, टोटल 8 किलोमीटर आहे. चला, तर आता मुंबईच्या एकदम जवळ आलोय आपण, दक्षिण मुंबईच्या. अजून आपलं पार्किंग जवळपास 20 किलोमीटर आणि 30 मिनिट डिस्टन्स दाखवत आहे. चल चल, वडाळा जायचं का आपल्याला? हा चल ना, दाखवतोय ना डायरेक्शन. एक्झिट वडाळा, एक्झिट. चल, हे कुठे चालले? पुढं सरळ जायचं आपल्याला, स्ट्रेट. एक्झिट नाही, स्ट्रेट चल. हा CST कोलबा, हा तिकडे जायचं आपल्याला, कुलाब्याला. आदिती बिल्डिंग्स बघ. हे बघा मुंबईच्या स्कायलाइन्स कशा आहेत. आपण आता जातोय कुलाबा साइड, आणि बघूया आता ट्रॅफिक. आपल्याला एवढे रस्ते माहित नाही, पण बघूया. आणि हा बिल्डिंग खरंच दिसत नाही. फायनली आपण पोहोचलो आहोत वरळी सी फेसच्या पार्किंग येथे, आणि आपण गाडी लावणार आहोत वरळी सी फेस पार्किंग, आणि इथून आपण कॅब करून जाणार आहोत सिद्धिविनायक. आपण गाडी पार्क केलेली आहे. बघा इथे वरळी सी फेसला छान पार्किंग आहे, क्लीन आहे, बघू शकता. हे बघू शकता तुम्ही, पार्किंग किती छान आहे. मेंटेन तर केली यांनी. चार्जेस पण तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळात. आपण जेव्हा या साईडने एक्झिट करू त्यावेळेस मी तुम्हाला चार्जेस किती लागतात या ठिकाणी सांगतो. पण ॲटलिस्ट एक पार्किंग मिळणंच खूप मुश्किल असतं मुंबईमध्ये, आणि या ठिकाणी आपल्याला पार्किंग आहे. आणि आपण बघितलं तर वॉशरूमची वगैरे पण सुविधा दिलेली आहे यांनी. तर ओव्हरऑल पार्किंग नवीन दिसते, त्याच्यामुळं सगळ्या सुविधा आहेत आत्ता सध्या तरी. आणि प्रायव्हेट कंपनीला मेंटेन करायला दिलेली आहे, त्याच्यामुळं सध्या तरी मेंटेन दिसते. तर बघू शकता मित्रांनो, आपण पार्किंग नंतर वरती आलोय.
त्या इथून एक अंडरपास आहे आपल्याला वरळी सी फेस कडे जाण्यासाठी. या ठिकाणी बरेच लोक येतात आणि जॉगिंगसाठी वगैरे या ठिकाणी चांगले यांनी हे केलेलं आहे. तर बघू शकता या ठिकाणी हा रोड आहे जुना आणि हा कोस्टल रोड बघू शकता या ठिकाणी वरळी. तिथून पुढे तो सागरी सेतू एअरपोर्ट कडे जाणारा रस्ता आहे. तर हा जो दिसतोय अंडरपास, इथून आपण आता क्रॉस करून हा रोड पलीकडच्या साईडला जाणार आहोत, जिथे आपल्याला दिसणार आहे समुद्र, सी. चला तर पोहोचू आपण 1-2 मिनिटांमध्ये वरळी सी फेस आणि तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे या ठिकाणी. चला हो, थोडा वेळ समुद्राचा आनंद घेत बघू शकता तुम्ही. पाणी खूपच जास्त पाणी येत आहे. क्रॅब्स आहेत या ठिकाणी. तर हा बघा सी फेस आहे वरळीचा. या ठिकाणी लोक जॉगिंग साठी वगैरे येतात भरपूर. आणि तिकडच्या साईडला बघा समुद्र किती छान दिसतोय. आम्ही आता या ठिकाणी थोडा वेळ बसणार आहे, गप्पा मारणार आहे आणि नंतर आपण जाणार आहोत सिद्धिविनायक. आहोत सी फेसच्या अपोजिट साईडला आणि आपण इथे आता करणार आहोत कॅब आणि कॅबनी जाणार आहोत सिद्धिविनायक. तर बघू शकता तुम्ही कोस्टल रोडच्या समोर जो रोड आहे त्या ठिकाणी आपण कॅब करणार आहोत. कॅब बुक करा इथून. तर मित्रांनो, आपण कॅब केली होती सर वरळी सी फेस वरून. तर आपण इथे कॅब करून उतरलो. एकदम तुम्ही बघू शकता सिद्धिविनायकचा गेट आहे समोर आणि आपल्याला लागली होती थोडीशी भूक. त्याच्यामुळे या ठिकाणी थोडंसं समोर आल्यानंतर तुम्हाला थोडे स्नॅक सेंटर आहेत. चहा, वडापाव, सँडविच सेंटर आहे, ज्यूस सेंटर आहे, इडली वड्याचं पण सेंटर आहे. तर आपण या ठिकाणी थोडंसं ब्रेकफास्ट करून दर्शनाच्या रांगेमध्ये लागणार आहे. आपण आता गेटवरती आहे. या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट शूज पादत्राणे ठेवण्याचं दुकान आहे. तर आपण या ठिकाणी शूज ठेवणार आहे आणि थोड्याच वेळात दर्शनासाठी रांगेत लागणार आहे. चला बघूया पुढं. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी भरपूर याने व्यवस्था केलेली आहे. मंदिराबाहेरच तुम्हाला शूज आणि चप्पल काढण्याची आणि इथे बाजूला सगळे शॉप्स आहेत. तुम्ही नारळ, फूल सगळे या ठिकाणी एंट्री करण्याच्या अगोदरच घेऊ शकता. तर आम्ही या ठिकाणी घेत आहोत. दोन घ्या, दोन. तिला मग अजून एक दे. तर आपण घेतलेला आहे या ठिकाणी फूल आणि नारळ, दुर्वा. या ठिकाणी हा चेकपोस्ट पार करून आपण समोर आलेलो आहोत समोरच्या दिशेला. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती पण सिद्धिविनायकाचं दर्शन होणार आहे. आणि चला आपण आता लाईनमध्ये लागूया समोर. तुम्ही बघू शकता आपण लागलेलो आहोत रांगेमध्ये आणि ही जी रांग आहे समोर बघा, सिद्धिविनायक दर्शन रांग. आणि ह्या रांगेचं वैशिष्ट्य म्हणजे ही 100 रुपये देऊन आपण ही रांग निवडलेली आहे. इथं डोनेशन द्यावं लागतं. 12 वर्षाच्या लहान मुलांना तिकीट नाहीये, पण जे मोठे लोक आहेत, ज्येष्ठ व्यक्तींना पण नाहीये, पण बाकीच्यांनी जर 100 रुपये दिले तर ही एक रांग आहे 100 रुपयेवाली. इथं दर्शन पटकन होतं असं ऐकलंय, पण गर्दी भरीच आहे. बघूया आता किती वेळ लागतो. तर मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे. जवळपास 2 तास वेळ लागला आपल्याला दर्शनाला. आणि इकडे बघू शकता तुम्ही, इकडून हे आपले सिद्धिविनायक आहेत महाराज. आणि आपलं दर्शन झालेलं आहे 2 तासामध्ये. चांगलं दर्शन झालंय. चला, हा आपला साई अजूनही मध्ये आहे
मित्र. चला आपण बाहेर थांबू. चला बाहेर, इथं गर्दी होते. तर मित्रांनो, तरी आपल्याला आज सांगितल्याप्रमाणे 2 तासाच्या वरती लागला आपल्याला. आपण पेड लाईन पकडली होती 100 रुपीज पे करून, तरी पण त्याला भरपूर गर्दी होती. पण ठीक आहे, दर्शन झालेलं. आणि आता आपण जात आहोत बाहेर. आणि साई आदितीचं पण दर्शन झालेलं आहे. छान झालं. काय म्हणतो साई, कसं झालं तुझं दर्शन, कसं झालं? दर्शन अतिशय चांगले. जवळपास 1 ते सव्वा तास लागलेला आहे. पण नाही, सव्वा तास ते 1.5 तास. पण दर्शन मन भरून झालं. चला चला आता एक्झिट करू. गणपती बघ. आपण घेतलेलं आहे दर्शन आणि आपण आता या काळ्या पिवळ्या टॅक्सीने जात आहोत. कुठं? महालक्ष्मीला चाललोय. आपली गाडी पार्क असल्यामुळे आपण आता टॅक्सीने जात आहोत. मुंबईची फेमस काळी पिवळी. काका याच्यात नाही, इकडे दिसतील ना. तर आपल्याला आता काका घेऊन जात आहेत कोस्टल रोडनी. हा रोड बघा तुम्ही कसा आहे. इथून राईट गेल्यानंतर आपल्याला आहे बांद्रा सीलिंग आणि आपल्याला जायचंय नरीमन पॉइंट कडे. हे बघा, या ठिकाणी आपली गाडी इथंच पार्किंग आहे. हो, इथंच गाडी आहे. समोर आहे, समोर वर तिथे आपण गाडी लावलेली आहे. हा कोस्टल रोड बघा मुंबईचा. हा कोस्टल आहे, बरोबर. अच्छा, हे आणि ते महालक्ष्मी ते खाली पाठीमाग आहे का साऊथला? अच्छा, मी म्हणतो याचं. हा बरोबर आहे, साऊथला जायचं आपल्याला. ठीक आहे. हा ठीक आहे चल. कोणतं? अच्छा, हे ईशा अंबानी यांचं घर. ओके. हे हा बंगला, हा समोरचा बंगला दिसतोय का, छोटावाला ईशा अंबानीचा बंगला. म्हणजे ते पिरामलचं घर असणार आहे. पिरामल ग्रुप. हा बरोबर. हा काय म्हणले? हा पार्किंग दाखवलं. तर आपण सकाळी या ठिकाणी पार्किंगला गाडी लावली होती, तुम्ही बघितलं असेल. तर आपण इथून थोडस साऊथ मुंबईकडे जातोय, जिथे आपल्याला महालक्ष्मीचं दर्शन बघूया किंवा मंदिर बघायचं. महालक्ष्मी हाजी अली दुरूनच बघणार आहे आपण, कारण आपल्याला पुढे जायचं खारघरला, लेट होणार आहे, त्याच्यामुळे बघूया. हा हो, हे बघू शकता, ही लोढा बिल्डिंग, त्याच्या समोरच असलेली अँटिलिया ही फेमस बिल्डिंग, आणि वरळीची ट्विन टॉवर बिल्डिंग, हे सगळे आपल्याला दिसत आहेत इथून कोस्टल रोडने. आणि हा बघा, हा सिंघानियाचा रेमंड नावाची बिल्डिंग ही सिंघानियाची आहे. ते पण आहे, तो पण उद्योगपतीचा आहे. आणि हा इथून बघा अँटिलिया एकदम क्लिअर दिसतोय, लोढाच्या बाजूला अँटिलिया. वेगळं स्ट्रक्चर आहे. लक्षात जरा युनिक बिल्डिंग आहे त्याची. हा अंडर वॉटर टनल आहे, बरोबर. हा अंडर वॉटर. आपल्याला जाताना आपण जाऊया. लास्ट टाइम आपण गेलो होतो, विजा काढायला आलो US त्यावेळेस. मोदीजी नाही राहत पाडायचं, अंबानी राहत रे. मोदी दिल्लीला राहतात, दिल्ली. मंदिराच्या अगोदर आपल्याला हे स्वयंभू पाताळी हनुमान मंदिर आहे, बघू शकता या ठिकाणी. आणि इथून पुढे जातोय आपण. तर चला बघूया मंदिर कुठं आहे. थोडस आतल्या साईडला आहे मंदिर महालक्ष्मीचं. तर हे बघा, आपण आता आलोय महालक्ष्मी चौक.
आता इथून आपण एकदम जवळ आहे. हा खूप जुना एरिया आहे आणि फायनली तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहोत महालक्ष्मी मंदिर. दूर तुम्हाला दिसत असेल तो कळस मंदिराचा आणि एंट्री. तर चला चला. तर तुम्ही बघू शकता आपण महालक्ष्मीला आलो. इथं पण थोडीशी गर्दी आहे आणि एक 15-20 मिनिटात आपलं दर्शन होईल असं सांगितलं जातंय. तर आपण इथं वाट बघतोय सध्या. नाही, चालू होणार आहे, 10 मिनिटं लागणार आहेत. मित्रांनो, आपण आता महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे आणि ही कॅब करून आपण आता आलेलो आहोत परत आपल्या पार्किंगला. वरळी सी फेस बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी. आता आपण जाऊया खाली, आपली गाडी पार्किंगला लावली, गाडी घेऊया, बघूया किती चार्जेस आहेत, काय आहे, पूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. हा बघा वरळीपासून आलेला कोस्टल रोडवर कशा गाड्या सुसाट चाललेल्या आहेत. सी लिंक आणि कोस्टल रोड लिंक केलेला आहे या ठिकाणी, त्याच्यामुळं भरपूर असा रस्ता मोकळा आहे आणि नरिमन पॉईंटकडे जाणारा रस्ता खूप म्हणजे प्रशस्त झाला आहे. आता ट्रॅफिक वगैरे बिलकुल नाही आहे या रस्त्याला. चला, गाडी आपण पार्किंगला लावलेली घेऊया आणि जाऊया नरिमन पॉईंटकडे. तर मित्रांनो, ही ए ग्रेड ए कॅटेगरीची पार्किंग आहे. बघू शकता आपल्याला 70 रुपये झालेले आहेत आपले. 3 तास आपण गाडी उभी केली होती या ठिकाणी. तसे एक 85 व्हायला पाहिजे, पण त्यांनी 70च घेतलेले आहेत आपल्याकडून. तर चांगली पार्किंग आहे मित्रांनो. 70 रुपयामध्ये तुम्ही या ठिकाणी गाडी पार्क करून दर्शन घेऊन सगळं फिरून येऊ शकता. म्हणजे मुंबईमध्ये पार्किंगची खूप प्रॉब्लेम असतात, आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारे आपण आता जात आहोत नरिमन पॉईंटकडे कोस्टल रोड थ्रू. छान आहे, नीट. अंबानीचं जरा ओबड धोबड आहे, ईशाचं एकदम असं क्लीन आहे. हे बघ, हे अंबानीचं अँटिलिया पुढे आणि ईशा अंबानीचं मागं घर आहे. एवढं जवळ जवळ घर आहे त्यांचे. सासर आणि माहेर. हवा यायला लागली का आधी तुला? येते. हे बघा, या ठिकाणी आहे महालक्ष्मीचं मंदिर. आज इथं आपण आता दर्शन घेऊन आलो होतो. तर लोक बघा या ठिकाणी उतरतात. या ठिकाणी हे बघ, इथून एक्झिट घेऊन इथं पार्किंगला जागा केली आहे महालक्ष्मीच्या इथे. हे बघ, इथून वरती घेतली गाडी लोकांनी. कामं चालू आहेत अजून. चालू आहे ते काय हो. हे बघा, हे आहे अंबानीचा अँटिलिया रोडाच्या बाजूला आणि हे ट्विन टॉवर. आपण फिरून परत तिकडे चाललोय. हे रेमंड टॉवर. मगाशी आपण होतो कॅब मध्ये, काळ्या पिवळ्या कॅब मध्ये. आता आपण आपल्या गाडीमध्ये आणि नरिमन पॉइंट कडे जात आहोत. बघा, आता आपण आहोत कोस्टल रोड जो अंडर वॉटर आहे. तर आता बराच वेळ झालाय, 2-3 मिनिटापूर्वी आपण एंट्री केलेली आहे. हा मुंबईचा कोस्टल रोड आहे, अंडरग्राऊंड अंडर वॉटर. आता बघूया हा कुठे एक्झिट होतोय ते. तर फायनली जवळपास 5 ते 7 मिनिट आपण ड्राईव्ह केल्यानंतर आपण येथे एक्झिट होत आहोत आता कोस्टल रोड वरून. तर बघूया पुढं काय आहे. छान केलेला हा रोड, जसा मिसिंग लिंक आहे तसाच एकदम छान असा बनवलेला हा आहे. तर आपण आता एक्झिट झालेलो आहोत बघा कोस्टल रोड वरून. जवळपास 5-7 मिनिट कंटिन्युअस ड्राईव्ह करून. तर हे नरिमन पॉईंट दिसतोय समोर तुम्हाला. तिकडे एअर इंडियाची बिल्डिंग दिसते, ओबेरॉय हॉटेल दिसते आणि हा नरिमन पॉईंटला आपण एक्झिट केलेला आहे कोस्टल रोड वरळी सरफेस पासून. हे बघा, आपण आता नरिमन पॉईंटच्या शेजारी आहोत आणि चाललोय पुढे. तर आपल्याला आता जायचं डेस्टिनेशन CR2 मॉल नरिमन पॉइंट. इथे आपण बघतोय तिथे पार्किंग बाजूला आहे, मंत्रालयाच्या बाजूला आहे
आणि मेन म्हणजे इकडे पार्किंग मिळणं खूप मुश्किल असतं आणि तो मॉल असल्यामुळं आम्ही सर्च करतोय की तिथं पार्किंग भेटली तर चांगलं होईल. मग आम्ही तिथे आजूबाजूला फिरणार आहोत थोडंसं आणि मग लंच करणार आहोत तिथे. साई, कुठलं हॉटेल आहे ते? चैतन्य उपहारगृह. 1946 भारत स्वतंत्र झाला तेव्हाचं एक उपहारगृह आहे. तर साईने शोधून काढलंय, बघूया आपण तिथं काय भेटतं लंचसाठी. तर अजून आपल्याला किती वेळ जायचा? अच्छा 2 मिनिट्स. अच्छा 850 मीटरवरती आहे आपलं डेस्टिनेशन अजून. आणि तोपर्यंत तुम्ही बघा नरिमन पॉइंट. थोडीशी स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे बट स्टील बेटर दॅन पुणेच ट्रॅफिक. आणि हा बघा, हा एअर इंडियाची फेमस बिल्डिंग आहे. एअर इंडिया हेडक्वार्टर आहे या ठिकाणी. आपण न्यूजमध्ये बघत असतो नेहमी एअर इंडिया बिल्डिंग बद्दल. त्याच्यानंतर हे समोर जे हॉटेल आहे ओबेरॉय आणि ट्रायडंट, जिथे 26/11चा जो हल्ला झाला होता तो त्या ताज हॉटेल सोबत तो याही हॉटेलमध्ये झाला होता. ते हॉटेल म्हणजे हे नरिमन पॉइंटचं हॉटेल आहे. तर आपण मित्रांनो आता पार्किंग साठी आलोय CR2 मॉल मध्ये. तुम्ही बघू शकता 4 ते 5. हा, हे बघा, हे मंत्रालय दिसतंय इकडून. तर हे जवळपास 5व्या का 6व्या फ्लोअर वरती आपण आलेलो आहोत पार्किंगच्या. कंटिन्युअस ड्राईव्ह करत आपण इथपर्यंत पोहोचलोय. आणि आता पार्किंग बघा, भरपूर जागा दिसते स्पेस खाली. बघूया किती पैसे घेतात ते. पार्किंग नॉर्मल फीस आहे. P2 की तरफ जाना है, आगे से राइट जाके ऊपर P2. ऊपर चलो. तर बघा 1 तासाला 1 ते 3 तास 75 रुपये काहीतरी आहे, म्हणजे रिझनेबल पार्किंग चार्जेस आहेत. तर चला P2. मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या पार्किंगची ह्या जागा आहेत. म्हणजे मंत्रालयाच्या बाजूलाच ही पार्किंग आहे, म्हणजे तुम्ही इथे लावू शकता गाडी जर कधी साऊथ मुंबईमध्ये फिरायला आलात तर. सीधा साईने गाडी आणली मंत्रालयाच्या पार्किंग मध्ये. चला. तर मित्रांनो CR2 मॉल मध्ये आपण गाडी लावलेली आहे. हा तुम्ही मॉल बघू शकता. इथे फक्त थिएटर ऍक्टिव्ह आहे आणि काही शॉपिंगचे शॉप्स आहेत. बाकी मोस्टली लोक या ठिकाणी पार्किंगसाठीच येतात. तर नरिमन पॉईंटच्या इथं एकदम स्वस्तामध्ये पार्किंग असते मंत्रालयाच्या बाजूला. तर आता झालेला आहे लंचचा टाइम आणि आपल्याला जायचं आहे लंचला. साईने खूप जुनं हॉटेल शोधून काढलेलं आहे. चैतन्य उपहारगृह फेमस आहे. आपण तिकडे जाणार आहोत. तर मित्रांनो कार पार्क केली होती आपण मॉलमध्ये CR2 आणि कॅब पकडून आपण आलोय इथे साऊथ मुंबईमध्येच चेतना व्हेज रेस्टॉरंट म्हणून आहे. साईनी बघितलं होतं की हे छान रेस्टॉरंट आहे नरिमन पॉईंट जवळ, मंत्रालयाजवळ. तर हे व्हेज रेस्टॉरंट आहे. आता आपण या ठिकाणी बघूया काय काय आहे जेवायला, ऑप्शन्स काय आहेत हे बघू शकता तुम्ही. एकदम आपल्या हायकोर्ट आणि मंत्रालयापासून वॉकिंग डिस्टन्स आहे हे. चला. हा, काही पण शॉपिंग. तर सध्या वेटिंग असल्यामुळं त्यांनी आपल्याला वेटिंग रूम आहे यांची ही अशी. इथे बुक्स वगैरे आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत या ठिकाणी शॉपिंगसाठी. यू कॅन स्पेंड युअर टाइम हिअर लुकिंग ॲट सम अदर स्टफ्स इन वेटिंग टाइम. जोपर्यंत रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला जागा खाली नाही होत तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा आहे रेस्टॉरंट आपलं. हे बघा, या ठिकाणी बसलोय आता आपण. तर तुम्ही बघू शकता ही आहे आपली राजस्थानी थाळी. गट्टा सब्जी, पनीर, मेथी, डाळ आणि ही कढी आणि हे असे रोट्या आणि त्याच्यावर तूप टाकलेले यांनी. आणि या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला त्यांनी वडे वगैरे पण दिले होते. ताक, कोशिंबीर असा कम्प्लीट मेनू आहे यांचा. तर लेट्स स्टार्ट द लंच. आज मैंने
पूरी, भिंडी, पापड़ और भजे और ढोकला, गुलाब जामुन, चाट, बताता आलू। कैसा लगा बोल ना थोड़ा। बहुत अच्छा। कितना खाया तुमने? 25 किलो। 25 किलो खाया। पेट भर गया? हाँ। त्याला काय तर बघितलं मित्रांनो, आपण झालेलं आहे लंच. जेवण टेस्ट चांगली होती, म्हणजे घरगुती जेवण जसं असतं नेमकं तसंच जेवण होतं या ठिकाणी. आणि आपण 4-6 थाळी घेतली होती. तर झालेलं आहे आता आपलं जेवण. चला तुम्हाला हे बिल दाखवतो आपलं. बघू शकता 4,000 रुपये झालेलं आहे. पाणी बॉटल जेवण एवढं काही खास नव्हतं, म्हणजे ॲव्हरेजच होतं, पण कॉस्टली खूप आहे. जवळपास पर एक थाळी जवळपास 900-1000 रुपयाला पडते या ठिकाणी. त्याच्यामुळं आता साऊथ मुंबई आहे, त्याच्यामुळं दक्षिण मुंबईच्या हिशोबाने रेट आहे त्यांचे, पण आपल्याला तो एक अनुभव घ्यायचा होता आणि भूक पण लागली होती, म्हणून आपण इथं आलो होतो. तर आता चला आपण जाऊया नवी मुंबईकडे, थोडंसं फिरूया इथं जवळपास आणि मग जाऊया नवी मुंबईकडे. तर मित्रांनो, आपण आता बघितलेली आहे जहांगीर आर्ट गॅलरी. याच्यामध्ये खूप छान असे एक्झिबिशन होते, पेंटिंगचे स्कल्पचर्स वेगवेगळे. तर लहान मुलांना ज्यांना आर्टची आवड आहे त्यांनी नक्की या ठिकाणी येऊन बघायला हरकत नाही. छान आहे सगळं, म्हणजे वेगवेगळ्या पेंटिंग्स, त्यांच्या स्टाईल्स वगैरे आहेत या ठिकाणी. आणि आता आपण आहोत होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई. आणि आता आपल्याला जायचं आहे मंत्रालय आणि विधान भवन बघायला. आणि आपली गाडीची पार्किंग तिथं जवळच असल्यामुळं आपण त्या डायरेक्शनमध्ये जाणार आहोत आता. तर आता आपण चालत आहोत दक्षिण मुंबईच्या, रोडचं नाव काही माहिती नाही आहे, पण आपण आता जहांगीर आर्ट गॅलरी बघितलेली आहे आणि आपण गेटवे ऑफ इंडियाकडे जातो आहे. जवळपास 800 मीटर डिस्टन्स आहे समोर. 500 मीटर्स अहेड, 5 मिनिट. तर चला बघूया गेटवे ऑफ इंडिया. कारण 800-900 मीटरसाठी कॅब किंवा ऑटो इथं मिळणं मुश्किल आहे. ऑटो तर नसतातच दक्षिण मुंबईत, कॅब पण या ठिकाणी थोडं मुश्किल आहे इतक्या शॉर्ट डिस्टन्सला भेटणं. त्याच्यामुळं आपण जात आहोत वॉकिंग. तर आता आपण आहोत मित्रांनो बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी हॉर्नबिल हाऊस जवळ. आणि या ठिकाणी बघू शकता पुढे आहे गेट ऑफ इंडिया, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, कुलाबा. तर आपण ताज हॉटेलच्या एकदम जवळ आलेलो आहोत. आत्ता सध्या आहोत आपण ही जी ऐतिहासिक बिल्डिंग दिसते ही आहे महाराष्ट्र पोलीस हेडक्वार्टर्स. पोलीस महासंचालक जे आहेत महाराष्ट्र राज्याचे ते या ठिकाणी बसतात. आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर तुम्हाला आता दिसू शकतं इथून ताज हॉटेलची जी उंच बिल्डिंग आहे ती, आणि त्याच्या पुढेच आहे गेटवे ऑफ इंडिया. तर चला. आणि इथे जवळच आहे हे रिगल सिनेमा, जे खूप जुना थिएटर आहे. हां, तर आता एकदम ऐतिहासिक अशा ठिकाणी आलो आहे आपण या ठिकाणी. तर या काही लोकांनी आदितीने वगैरे गेटवे ऑफ इंडिया बघितला नव्हता. आम्ही आलो होतो इथेला घेऊन 1-2 वर्षापूर्वी, म्हणून आम्ही आता गेटवे ऑफ इंडियाला आलो आहे बघण्यासाठी काय काय आहे या ठिकाणी. होऊ शकता फायनली थोडंसं चालल्यानंतर आपण पोहोचलो आहोत गेटवे ऑफ इंडिया. बघूया पुढं काय काय आहे. आणि गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूलाच तुमच्यापैकी मोस्टली सगळेजणच आले असतील मला वाटतं मुंबईला. हे आहे ताज हॉटेल, बघू शकता समोरच गेटवे ऑफ इंडियाच्या. तर आपण आता इथे थोडासा टाईम स्पेंड करणार आहोत आणि मग जाणार आहोत आपल्या फ्रेंडच्या घरी नवी मुंबई खारघर येथे. स्टे ट्यून. तर बघा नेहमीप्रमाणे खूप सारी गर्दी आहे ताज हॉटेलजवळ. आणि चला आपण पुढं बघूया ताज हॉटेलमध्ये. ताज हॉटेलच्या समोर गेटवे ऑफ इंडिया आहे, त्याच्यासमोर काय काय आहे
तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही काय लिहिलेलं आहे, इरेक्टेड टू कमेमोरेट द लँडिंग कॉमेमोरेट द किंग जॉर्ज 5 अँड क्वीन मॅरी ऑफ द सेकंड. चला चला इकडं सावली असेल इकडं चला. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की किंग जॉर्ज 5 आणि क्वीन मॅरी द 2 ऑफ डिसेंबर जेव्हा ते या ठिकाणी येणार होते इंडियाला व्हिजिट करायला, इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस, त्यासाठी हा गेट उभारलेला आहे, त्यालाच नाव दिलेलं आहे गेट वे ऑफ इंडिया. म्हणजे त्यांच्या राजाचे स्वागत करण्यासाठी त्यांनी पूर्ण गेट उभारलेलं आहे, गेट वे ऑफ इंडियाचा. आणि त्याच्याच बाजूला हे बघू शकता जो फेमस ताज हॉटेल आहे टाटा यांचं. आणि या ठिकाणी बघू शकता मुंबई, आणि या ठिकाणी ह्या तुम्हाला फेरीज दिसतील, मोठमोठ्या शिप्स दिसतील. तर हे सगळं आहे. आणि ही पब्लिक बघा तुम्ही या ठिकाणी किती सारी पब्लिक आहे. हे बघा आदिशप्रीती एक्झॉस्ट झालेत. मुंबईमध्ये गरमी खूप असते मित्रांनो. चला कॅब आले. तर एक्झॉस्ट होतात लोक या ठिकाणी उन्हामुळे आणि गरमीमुळे. तर खूप गरमी पडली आता. ही बघा ही डबल डेकर बस मुंबईची. डबल डेकर बस बघा तिकडे माग. आदिश बस बघ. तर ही आहे डबल डेकर बस.